वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार। वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करणार। खंडणी प्रकरणी कराड पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन। आमदार सुरेश धस यांची माहिती। आधीच्या एसआयटीतील अधिकारी कराडच्या जवळचे असल्याचा होता आरोप। पाच वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही। आमदार अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महायुतीच्या आमदारांसोबत साधणार संवाद। तर नौदलाच्या युद्धनौकांचं राष्ट्रार्पण आणि इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन। महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली परवानगी। शेतकऱ्यांना सरकारचा सर्वात मोठा दिलासा। सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्यासह जाचक शिथिल करण्याचा विचार सुरू। सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले संकेत। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला उत्साहात सुरुवात। महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर शाही स्नान सोहळा। न्यूज 18 लोकमतवर दिव्य महाकुंभ सोहळ्याचं महाकव्हरेज। देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह। ओडिशातल्या पुरी इथे वाळूशिल्पाद्वारे दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। आणि पानिपत युद्धाला 264 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्यभूमीला देणार भेट। युद्धात बलिदान दिलेल्यांना करणार आदरांजली अर्पण।